तर पहिला पॉईंट तुमचे सगळ्यांचे रिझल्ट बघितल्यावरती की जे सांगते सोल्युशन त्याप्रमाणे अभ्यास झाला पाहिजे. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, आता सगळ्या टीचर्स इन्क्लुडिंग मी एनर्जी फक्त कशासाठी यूज केली जाणार आहे? तुमच्या डाऊट सॉल्व्हिंग करता. ओनली फॉर यू. फॉर यू वी ऑल आर अवेलेबल. तुम्ही मेसेज टाका, जे सॉल्व केलेलं आहे त्याचे इमेजेस पाठवा. एखादं उत्तर पाठवत नाही मॅम, तुम्ही हे आन्सर एक्सप्लेन करून पाठवा. संध्याकाळी 6:30 ते 8 सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही इथे या, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. तर मी जे सांगते ते इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. आता मला तुम्हाला ना सगळ्यांना एक महत्त्वाचं एक्झाम्पल सांगायचं आहे. थोडं जवळ या आता इकडे. मी काही लिहितीये इथे. लिहिताना मी काय वापरलेलं आहे? ठीक आहे. मी जे हे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का? काय लिहिलंय मी? मी काहीतरी चुकली आहे इथे. काय चुकलंय मी? 12चा स्क्वेअर चुकले मी. काय लिहायला हवंय मी? 144. पण मग आता या 148चं मला 144 करता येईल का? कसं करू? हां, मग हे इरेजर घेतलं मी. ठीक आहे ना? इरेज केलं. झालं इरेज? आता काय लिहू? 144. पेन्सिल तशीच आहे. रबरामध्ये काय फरक आहे? झिजलंय ना? झिजलंय ना? झीज दिसते तुम्हाला ही? बस. ही पेन्सिल आहे ना, हिचं काम आहे चूक करणं. ठीक आहे? आणि इरेझर काय करतं? चूक काय करतोय? चूक सुधारतोय का चूक इरेज करतोय, मिटवतोय? हां, चूक मिटवून पेन्सिलला पुन्हा संधी देतोय ना तो चूक करायला किंवा बरोबर लिहायला. आर यू गेटिंग ऑर नॉट? लक्षात येते का? याच्यामधले पेन्सिल ना, तर ती बाळांनो तुम्ही आहात की तुम्हाला परत परत संधी देतोय. आणि हे संधी देणारे परत परत कोण आहे? पालक आणि आम्ही टीचर्स. करा रे बाळांनो, करा रे बाळांनो. अरे पण तुम्ही सतत चुकत राहिले तर? म्हणजे समजा मी तुम्हाला सांगते लर्न करा 12 स्क्वेअर 144, तरी तुम्ही काय लिहिलेलं आहे? 148. मी म्हणते अरे 144 आहे, लर्न करा, लिहा. दुसऱ्या दिवशी लिहायला लावलं, तुम्ही केलं आणि तुम्ही लिहिलं 148. अरे नाही रे बाळा, लर्न कर. हो मॅम, करतो. तुम्ही लिहिलं 414. पुन्हा अगेन नाही कर रे. मग तुम्हाला कधीतरी क्लिक झालं की अरे मला ना टीचरचं ऐकलं पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, आणि मग तुम्ही लर्न केलं आणि लिहिलं. झिजताय तिथे सांगून सांगून तुम्हाला. कोण? आई वडील आणि आम्ही टीचर्स झिजताय. लक्षात येते ना? आणि आई वडील रक्ताचं पाणी करतात. बरोबर आहे का? तुम्ही ऐकलं नाही ना बाळांनो, तर मग कसं होईल? आणि मी ना तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्ही ना रिझल्ट करता अभ्यास करूच नका की मला 90%, मला 95%. मला आलं पाहिजे. आजचं माझं टार्गेट काय आहे? आजचं माझं टार्गेट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा लेसन मला आला पाहिजे. मग लगेच सुरुवात झाली पाहिजे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, मला येतंय का? मला एबीसीच्या व्हॅल्यू कळतायत का? येते का लक्षात? मला डिटर्मिनंट कळतंय का? नंतर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत आहेत का? स्टेप बाय स्टेप मला सगळं येतंय का? तुमचं एक टार्गेट हवं रोजचं. आणि मी तुम्हाला सांगितलं की 1 डे 1 सब्जेक्ट, मॅथ्स एव्हरी डे. दुसऱ्या दिवशी कुठलाही पेपर असो तुमचा, माझा ऐकणार आहात, मला खात्री आहे तुम्ही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वी ऑल लव्ह यू व्हेरी मच. मी परत सांगते, मला ना मार्कांसाठी नाही वाईट वाटत तुमच्या. मी तुम्ही मला हे मार्क आणले ना, तर मी मार्कांवर नाही तुम्हाला रागवणार. तुम्ही मेहनत घेत नाहीये याच्यावर मी तुम्हाला रागवणार. आणि आपलं मन आपल्याशी खरं बोलतं. तुम्ही आईला फसवाल, वडिलांना फसवाल, मला फसवाल, पण तुमच्या स्वतःच्या मनाला फसवू शकाल का? आणि तुम्ही सगळे चांगली मुलं आहात. उलट तुम्ही तर इतके, तुमच्या जनरेशनची मुलं इतकी गोड, हुशार, मुळे मस्त आहेत सगळे. तर थोडंसं डाय केले तरी थोडे पांढरे आहेत ना, कारण एक्सपिरियन्स आहे ना आम्हाला. आई वडील आणि मी काय एक्सपिरियन्स आहोत. सो यू आर गोइंग टू लिसन. ठीक आहे?